बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स पायाभूत आरोग्य सुविधा सुधारून प्राथमिक आरोग्य केंद्र मजबूत करण्यासाठी अशा एका शक्तिशाली संजीवनीची गरज होती, जी देशातील प्रत्येक लहान मोठ्या गावापर्यंत पोहोचेल आणि आजारांपासून मुक्तता देईल। पण अशी संजीवनी पर्यंत सगळ्या लोकांना पोहोचवणे हे अशक्य होते। म्हणून बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा संजीवनी मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला। ह्या मंत्राचे नाव आहे SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स। नमस्कार, मी डॉक्टर योगेश विनायक सोळंके, तालुका आरोग्य अधिकारी कन्नड। आपल्याकडे बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचा जो प्रोजेक्ट सुरू आहे, 20 गावात आपला प्रोजेक्ट सुरू आहे, मागील 1 वर्षापासून सुरू आहे। यामध्ये आपण बालक आणि मातांना सर्व्हिसेस देत आहोत। विशेषतः ज्या ॲनिमिक मदर्स आहेत त्यांना ट्रीटमेंट ह्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या ट्रीटमेंटने त्यांना खूप लाभ होत आहे। जे छोटे बालक आहेत, आपले जे बच्चो आहेत, ज्यांना मालन्यूट्रिशन समस्या आहे, त्यांना ते अंगणवाडीने आपल्या आशा तशा कोलॅबरेट करून ते पण ट्रीटमेंट देतात, उपचार देत आहोत आणि त्यांना फॉलोअप पण ते देतात। सध्या आपल्याकडे 20 गावात हा प्रोजेक्ट सुरू आहे। भविष्यात 25 गावात तो आणखीन वाढण्याची साठी चर्चा झालेली आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक जे रिमोट विलेजेस आपले ज्या भागापर्यंत आपली सेवा उशिरा पोहोचते किंवा पोहोचू शकत नाही, अशा विलेजेसमध्ये ते काम करतायत आणि सगळ्या गावकऱ्यांना त्याचा आतापर्यंत फायदा झालेला आहे। त्याचा आम्ही फीडबॅक घेतला, खूप चांगले रिझल्ट त्यांच्याकडून मिळालेले आहेत आणि भविष्यात त्यांच्याशी टायअप करून किंवा त्यांच्या मदतीने आपण प्रत्येक आणखीन विलेजेसमध्ये कॅम्प आयोजित केलेले आहेत। माता आणि बालकांना त्यांच्या सेवा येतात आणि अजून दुसरे कॅम्प लावून प्रत्येक जास्तीत जास्त गावात कशा सर्व्हिसेस देता येतील ह्या माध्यमातून आपण बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचा खूप चांगला उपक्रम आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपण मॅक्झिमम गावात यापुढे वाढूया। SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स 4 प्रमुख घटकांवर काम करते। रेग्युलर OPD आणि मेडिसिन सप्लाय, स्पेशल मेडिकल कॅम्प्स, सोशल अवेअरनेस, स्वच्छ भारत अभियान। रेग्युलर OPD SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्सची मोबाईल मेडिकल युनिट्स अत्याधुनिक निदान सुविधांनी सुसज्ज आहेत। ह्या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये कुशल डॉक्टर, तंत्रज्ञ, अधिकृत फार्मासिस्ट आणि आरोग्य सहाय्यक सहचालक उपस्थित असतात। युनिटमधील कुशल डॉक्टर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करतात, रोगाचे निदान, सल्लामसलत आणि उपचार केल्यानंतर पुरेसे औषधही उपलब्ध करून दिले जाते। कोणत्याही प्रयोगशाळेची चाचणी आवश्यक असल्यास त्याची व्यवस्थाही SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्सची जबाबदारी आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात। माझे नाव कैलास शंकर जाराडे। माझे 3 वर्षापासून हातपाय गुडघे सगळे दुखत होते, पण गाडी आल्यापासून सगळे दुखणं दूर झालं। कन्नडला जायची गरज पडली नाही आणि एकदम सुविधा चांगली मिळाली। त्यामुळे माझे हात दुखणे, पाय दुखणे, डोके दुखणे सगळं थांबलं। ॲसिडिटी पण थांबली आणि गावातील जवळजवळ सगळ्यांना फायदा झाला याचा। या गाडीपासून एवढा फायदा झाला म्हणजे कन्नडला जायची गरज नाही। पहिले आम्ही कन्नडला जायचो, प्रायव्हेटला जायचो, पण गुण नाही यायचा। पण ही गाडी आल्यापासून लगेच आम्हाला लाभ मिळाला आणि एवढा फायदा झाला की पुढे जायची गरज नाही आणि फ्री सेवा मिळाली सगळी। स्पेशल मेडिकल कॅम्प्स, SBI संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स क्लिनिकल सुविधेसोबतच फिरते वैद्यकीय युनिट, स्पेशलाइज्ड हेल्थ कॅम्प म्हणजेच विशेष स्वास्थ्य शिबिर देखील चालवले जाते। प्रत्येक निवडलेल्या गावात 3 महिन्यातून एकदा स्त्रीरोग, नेत्ररोग, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, बालरोग इत्यादी शाखांमधील तज्ज्ञ आरोग्य तपासणी करतात। माझं नाव शांता देवराम बागुल। मी सीतानेक तांडा येथे अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहे। माझ्या गावामध्ये SBI फाउंडेशनची गाडी येते, त्याच्यामुळे आमच्या तांड्यातील गोरगरिबांना याचा चांगला उपयोग होतो। काही वेळेस आमच्या गावाला गाड्यांची, काही वेळेस नाही, समजा आमच्या गावाला गाड्यांची खूपच अडचण आहे। ST मिळत नाही, जीवा मिळत नाही। आमच्याकडे माझ्या अंगणवाडीमध्ये 0 ते 6 वर्षाची मुलं, गरोदर संधा माता असतात, त्यांना बी या गाडीचा फायदा खूप होतो। आमच्या गावामध्ये सगळा बंजारा समाज आहे। या समाजाजवळ भरपूर अडीअडचणी राहत्या, कधी कोणाजवळ पैसे राहत नाही, कोणाला गाडीचं सोय राहत नाही। त्याच्यामुळे ह्या गाडीचा आम्हाला भरपूर फायदा होतो।
ह्या गाडीमुळे आमच्या तांड्यातील गोरगरीब लोकांना याचा चांगला उपयोग होऊ राहिला। सामाजिक जागरूकता। SBI फाउंडेशनचा आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचा असा विश्वास आहे की सामाजिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे। म्हणूनच SBI फाउंडेशन बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या सहयोगानं आरोग्य सुविधा आणि सेवा पुरवण्याबरोबरच सामाजिक जागरूकतेचा प्रचार आणि प्रसारही करते। महिला सक्षमीकरण, ग्राहक हक्क, स्त्री भ्रूण हत्या, हुंडा, बालमजुरी, बाल विवाह, महिलांवरील हिंसाचार आणि कायदेशीर उपाययोजना, सामाजिक समता, व्यसनमुक्ती आदी विषयांवर सामाजिक जागृती शिबिर आयोजित केले जाते। आज आपण बघितलं इथं आपण ECG कॅम्प अरेंज केलेला होता आणि ECG कॅम्प करत असताना तर जे पेशंट आहेत काका, या काकांना मी तपासल्यानंतर आम्ही बघितलं की यांची BP 180/100 BP आहे आणि BP चेक केल्यानंतर आपण यांचा ECG केलेला आहे। ECG करताना आम्हाला आढळून आलं की यांना कुठंतरी थोडासा हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे, इस्चेमिक हार्ट यांचं आहे। तर आपण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांना ह्या आजाराबद्दल त्यांच्या कुठलीच काही माहिती नव्हती, तरी आपण त्यांना, काका तुम्हाला काही गोळी चालू होती आधी? काही गोळी वगैरे काही चालू नव्हती, त्यांना म्हणजे पुसटशी कल्पनाही नव्हती की त्यांची BP वाढते। तर आपण अशा प्रकारे आपण काम करतोय, ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण लोकांना जागृत करण्याचं काम आपण इथे करतो आहे। तर हा उपक्रम खूपच चांगला आणि व्यवस्थित फायदेशीर लोकांसाठी, जे ग्रामीण भागातील लोक आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे। नमस्कार, मी भारती बाजीराव केदारे, कन्नड तालुक्यामध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन SBI फाउंडेशन यांच्या माध्यमात काम करते आणि ज्या गावात गेल्यावर ज्या पेशंटला समाधान वाटतं, आमच्या या SBI फाउंडेशनमधून जे मेडिकल देतो त्याच्याबद्दल जेवढं पेशंटला समाधान वाटतं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला फार बरं वाटतं। आम्ही प्रत्येक गावात जातो, प्रत्येक गावात गेल्यानंतर पेशंटला यांना कधी गाडी नसती, कोणाकडे पैसे नसतात, तिथं गेल्यानंतर जे पेशंटच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहतो ते आम्हाला आशीर्वाद देतात, ते खूप बरं वाटतं ते पाहून। मी अशोक सोनवणे, SBI फाउंडेशन बॉर्डर वर्ल्डलेस फाउंडेशन यांचा मी कर्मचारी आहे, ड्रायव्हर म्हणून काम करतो। मी रोज सकाळी 9 वाजता फील्डवरती प्रत्येक खेड्यावरती पोहोचतो। गावातील लोकांना SBI फाउंडेशनचा आणि बॉर्डर वर्ल्डलेस फाउंडेशनचा मेडिकलचा खूप फायदा आहे त्यांना। मी या सर्व गोष्टींचा भाग आहे, मला खूप आनंद आहे। स्वच्छ भारत अभियान। SBI फाउंडेशननं आरोग्य शिक्षणाद्वारे स्वच्छतेच्या सुविधांचा प्रचार, लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणे आणि ग्रामीण भागातील सामान्य जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं स्वच्छ भारत अभियान राबवले आहे। ही फक्त सुरुवात आहे। SBI फाउंडेशननं बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या सहयोगानं एक सर्वसमावेशक प्रकल्प राबवला असला तरी अजून अशी अनेक दुर्गम गाव बाकी आहेत। ह्या सगळ्या दुर्गम गावात क्लिनिक ऑन व्हील्स ही जीवनरक्षक संजीवनी ठरेल, ह्यात काही शंकाच नाही। मला असं वाटतं की हा खूपच सुंदर मॉडेल आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही खूप चांगले माइलस्टोन्स अचीव केलेले आहे। गव्हर्नमेंटमध्ये डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनला डिसिजन सपोर्ट जो मिळाला पाहिजे NGOजकडून आणि जे अल्टिमेट आउटकम आहे प्रोग्रामचं, त्या आउटकम बेसवर जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने डिसिजन घ्यायला पाहिजेत ते करण्यास आम्ही पूर्णपणे मदत केलेली आहे। सो SBI फाउंडेशनचं मी खूप कौतुक करते आणि रिअल सेन्समध्ये जो CSR कॉन्सेप्ट आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तो CSRचे जे रिसोर्सेस आहेत ते योग्य ठिकाणी कसे पोचले पाहिजे आणि त्याचा आउटकम जो आहे तो कसा आला पाहिजे, ह्याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि SBI संजीवनी खरोखर लोकांना संजीवनी देत आहे आणि घराघरात जाऊन, दारादारात जाऊन ही संजीवनी प्रत्येकाला त्याचा लाभ घेता येतोय। तर मी तर अशी एक रिक्वेस्ट करेन की SBI संजीवनी सारखे प्रोग्राम्स जे आहेत, बाकी ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांनी सुद्धा ह्याचा खूप मनापासून विचार करावा आणि जसं ह्यांनी आउटकम बेस्ड मॉडेल तयार केले आहेत तसेच जास्तीत जास्त मॉडेल तयार करण्यात यावे। ह्यामुळे दोन गोष्टी होतील की NGOची एक कॅपॅसिटी बिल्डिंग तयार होते, NGOला एक टार्गेट दिलं जातं आणि NGOचं जे आउटकम आहे ते आपल्याला येथे मेशरेबल असतं आणि ते विजिबल असतं। तर मी SBI संजीवनीचे खूप आभार मानते आणि खरोखर SBI संजीवनीने खूप जीव वाचवलेले आहेत आणि एक आपल्या देशाचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा रोबस्ट करण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे। कारण समाजातील वंचित घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन
त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी SBI फाउंडेशन बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या समवेत वचनबद्ध आहे. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन फॉर वन ग्रेट ह्यूमन फॅमिली. SBI फाउंडेशन, सर्व्हिस बियॉन्ड बँकिंग.